गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू छोट्या ब्लॉग्स. तर आज मी कॉलेज मधून ब्लॉग चालू करतो कारण माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. त्याच्यासाठी मी आता कॉलेजमधून डायरेक्ट ब्लॉग चालू करतो. शायद हा लास्ट डे होऊ शकते आमच्या कॉलेजचा, कारण आता म्हणजे सगळं शिकवून वगैरे झालं आहे. आज लास्ट डे होऊ शकते. तर हे बघा, हे चेंगर चालू आहे तिकडे. तर आता थोडा ब्रेक झालाय. तर आता बघा समोर ब्लॉग. खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये आणि बनून राहा ब्लॉग मध्ये. गाईज गाईज मस्ती 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 गाईज. हे सो गाईज, तर इथं सगळेजण बसलोय आता आम्ही, कारण थोडा ब्रेक झालाय. वरून आलो मी, आता खाली बसलोय थोडं. इकडे मूवी डाउनलोड करत आहे. तर आता बघू आणि मग त्याच्यानंतर जातो मी घरी. तर समोर कंटिन्यू करा ब्लॉग आणि बनून राहा ब्लॉग मध्ये गाईज. तर आता आमची सुटलाय क्लास. आज आमच्या कॉलेजचा लास्ट दिवस आहे. तर तिथून बघा कसं घातलंय. तर समोर कंटिन्यू करा. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. भाई की एंट्री. मुंबई में है देखना. मुंबई का टूर. तो आगे देखते रहिए. एवढे दिवस तुमचे क्लास झाले, तर तुम्हाला त्या क्लासमधून काय शिकायला मिळालं? हो, व्हॉट इज मीन बाय वास्तुशास्त्र? गाली दे दी. और भूत प्रेत के भी क्लासेस हो रही थी इधर आज. सब भूत प्रेत का बता रहे थे. घर में भूत है, निगेटिविटी है, क्या है, सब बता रहे थे. बेंगलोर क्या है वो? बंगाली जादू बंगाली जादू पढ़ा है. बंगाली जादू को कैसे पहचानते हैं, कैसा क्या, तो सब बताए. चलो फिर मिलते हैं. अब कहाँ जा रहे भाई? संजय समोसा. Do subscribe to छोट्या ब्लॉग्स. चलो मिलते हैं संजय समोसा पे. तर आता आम्ही आलेलो आहो नाश्ता करायला. तर आता समोर कंटिन्यू करा ब्लॉग. सो गाईज, तर आता आम्ही आलो नाश्ता करायला. हे बघा. तर आता समोर भेटूया नाश्ता केल्यानंतर. गाईज, आता प्लॅनिंग चालू आहे आमची माझ्या गावाला जायची. चिकन पार्टी वार्टी सगळं. तर समोर कंटिन्यू करा. मी भेटतो डायरेक्ट घरी गेल्यावर. सो गाईज, तर आता आम्ही आलोय वाटोळा चौकात. सॉरी, एक मिनिट निघालो. तर गाईज, आता मी आलेलो आहे वाटोळा चौकात. जो फेमस मठ्ठावाला आहे, तिथं मठ्ठा प्यायला सर्वजण आहे. तर त्याच्यासाठी आलोय. तर आता समोर बघा आणि कंटिन्यू करा ब्लॉग. सो गाईज, तर आता मी आलेलो घरी. मगानेच आलो होतो. त्याच्यानंतर आल्यानंतर मी झोपलो, कारण मी खूप थकून होतो. कारण काल रात्री पण माझी झोप नव्हती झाली, म्हणून आल्याबरोबर मी झोपलोय. 2 वाजता आलो होतो. मग त्याच्यानंतर आता उठलो, थोड्या वेळात आंघोळ वगैरे केली. आणि आता मोसम बघा गाईज कसा झाला आहे. मोसम बघा, पूर्ण पाण्याचा मोसम आला आहे. पूर्ण पाण्याचा मोसम ठीक आहे पूर्ण. आणि पाण्याच्या मोसमसोबत आपल्याकडे आहे मॅगी. तर एन्जॉय करतो आणि मस्त व्ह्यू पण एन्जॉय करतो आणि मॅगी पण खातो. तर एन्जॉय करा ब्लॉगला आणि बनून राहा ब्लॉगमध्ये. तर समोर बघा ब्लॉग. पाण्याचा मोसम खूप बनला. आभाळ खूप आला आहे इकडे. तर पाणी येऊ शकते आणि यायला पाहिजे, कारण आता गावाकडले पेरणे वगैरे आहे आणि ते आहे. तर गाईच थोडी भीती आहे या एरियात, कारण हे बघा की आता वारातून आहे आणि हे आंब्याचं झाड आहे आणि साईडलाच तिथे वायर आहे. तर ते वायर जर टच झाले तर फालतू काही होऊ शकते. तर त्याच्यासाठी वारातून नाही झाली पाहिजे. पाणी आला तरी चालेल, पण तिथं बघा, हे बघा, हे हालतायत ना, हे बघा, ते झाडाच्या म्हणजे फांद्यांनी ते वायर वगैरे टच नाही झाले पाहिजे बस. हे तर काही पण होऊ शकते. तर बघा हा व्ह्यू. तर गाईज, हा छोटासाच ब्लॉग होता असा. तर तुम्ही बघितला असेल आणि एन्जॉय पण केलं असेल, तर त्याच्यासाठी धन्यवाद. आणि आता डायरेक्ट भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. चला, बाय बाय.